पैसे कबरमध्ये माझी ते सांगतात काय, मेल्यानंतर बरोबर थोडी घेऊन जाणार आहे. मस्त उडवते, ब्रँड घालते, मी स्वतःच एक ब्रँड आहे, काम करते, काय टेन्शन घेत नाही, घाबरत नाही. पण कधी कधी असं वाटतं का एखादा मुलगा चांगला भेटला की मला लग्न करायचं, ते जगायचं, मला जगायचं, छान जगायचं. म्हणजे पैशाने सगळं विकत घेता येतं, ही गोष्ट नाही विकत घेता येणार, प्रेम. तरीही पैशाला नवराही भेटतो, हम्म. भरपूर लोक. पण तसा नवरा नकोय मला. तसा नवरा काय करायचं, पैसे बघून येणार. मी राखी तुझं आणि माय मनी इज माय मनी, आणि माझ्या नवऱ्याचे मनी पण माय मनी. तसंच पाहिजे. श्रीमंत पाहिजे. मी तर श्रीमंत आहेच. हो, नवरा मी तर श्रीमंत आहे, माझा नवरा पण श्रीमंतच पाहिजे. माझे पैसे आणि त्याचे पैसे पण माझेच पैसे. हो, तसंच होणार आहे. राखी, मी तुझा आणि राहुल महाजनचा पॉडकास्ट पाहिला. तो पण वेडाच आहे. तो पॉडकास्ट इतका गाजला, लोकांनी त्याचे रील्स, ते आणि 10 कदम पीछे त्यातलीच होती. ते मनीषा राणी. मला सांग राखी, इंडस्ट्री मधला राहुल महाजन तो सगळ्यात चांगला मित्र? बेस्ट फ्रेंड. फ्रॉम सो मेनी इयर्स. लग्न मी त्याच्याही बरोबर करू शकते, आम्ही तर एकदम क्लोज आहोत ना. पण तो मला 1 वर्षातच सोडेल, कारण की 6-7 महिने त्याचं लग्न टिकतच नाही, म्हणून त्याच्या बरोबर मी लग्न करत नाहीये. पण तुला नाही वाटत तो फक्त मस्त एन्जॉय करतो, मग त्याला 2री, 4थी, 5वी, 6वी बायको पाहिजे. परफेक्ट मॅच आहे, तुला असं नाही वाटत कधी? हो, माझं राहुल महाजनचं परफेक्ट मॅच आहे. पण तो हा सोडेल मला, मी आत्ताच सांगते. घटस्फोट देणार 6-7, जास्तीत जास्त 1 वर्षात. कशाला, मित्रच बरोबर आहे आम्ही. मला शांत मुलगा पाहिजे, बापाडे शांत मुलगा. 10-15 दिवस मस्त तो चित्र काढत असतो. त्याने मला सांगितलं, बाई तुला माहिती आहे की मी कोण आहे? मी चित्रकार आहे, मला शांती पाहिजे. अरे मी सांगितलं, मी बॉलिवूडमध्येच धमाका करते, सुनामी करते, टॉर्नाडो. घरात मी शांती आहे, शांत आहे. तो की मला विश्वास होत नाही. अरे मला भेट, तूच बोलणार आहे, मी गप्प बसणार तिथं, तुला ऐकायची शक्तीच नाहीये. अरे मी तुझंच ऐकणार बाबा. पण येईल राखी कोणीतरी आयुष्यात, राकेश सारखाच येईल किंवा नाही बाई. मग कसं, मग राकेश असून त्याला प्रेम करायचं, ते कसं होणार बाई? अरे नाही, राकेशच येईल. आता असं वाटतंय, आता त्याला दिलंय माझं मन, तर असूच दे तिथं. मी खरं सांगू, माझं डायव्होर्स झाल्यानंतर, घटस्फोट झाल्यानंतर मला असं वाटतं की एखादाही माणूस मला छान नाही वाटायचा. असं चित्री चढायची किंवा असं राग यायचा. काय हे प्रेम, काय हे लग्न, ओखरी यायची मला. पण एकदा हे पहिल्यांदा मला असं झालं ना की मला, अरे जिवंत मी बाई, आतमधूनही जिवंत मी. मला असं वाटलं, मी एखादा चान्स घेतला, चला बघूया. कारण जे प्रेम होतं ना, सगळं चांगलं वाटतं, जेवावं, नटावं, त्याच्यासमोर जावावं, ते कौतुक करावं आपलं. आणि जेव्हा तुटतं ना, जेव्हा प्रेम होतं की तुम्ही भाकरी ठेवा की ते असं वाटतं की स्वादिष्ट, आणि तुटतं ना की बादामची भाकरी पण ठेवा, तर असं वाटतं की हे काय आहे, चव लागत नाही काहीच वस्तूला, आणि सगळं म्हणजे असं वाटतं की जगायला नको. पण मी हिंमत हारत नाही, मी कधी हिंमत हारलीच नाही. मी माझी कोशिश करत राहणार. दुबईवरून पुण्याला जाणार, त्याने दुसऱ्याबरोबर लग्न बी केलं ना, त्याच्या लग्नात जाणार, आशीर्वाद देणार, असू दे, खुश राहा. अनकंडिशनल प्रेम कसं असतं. पण तो लग्न कधीच करणार नाहीये. मग मला विचार करते, लग्न करणार नाही, मग विदाऊट लग्न त्याच्या बरोबर राहू का? असू दे, काय करायचंय लग्नाला, बिन फेरे हम तेरे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.